हॅलो स्टुडंट, दिस इज मालदोरे सर. ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टॉपिक्स बघायचं आहे. तर टॉपिकचं नाव मी मेन्शन्स केलेलं आहे, आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. अगदी बेसिक असा सोपा टॉपिक आहे, जास्त वास्टसुद्धा नाही आहे. त्यामुळे आपला हा जो टॉपिक आहे येणाऱ्या 2 लेक्चर्समध्ये संपणार आणि हा लेसनसुद्धा कंप्लीट होईल. ठीक आहे. तर यामध्ये फारसे कन्सेप्ट नाही आहे, 2 गोष्टी जे मी अगोदर याच्यासाठी लिहिलेलं आहे, कारण काय भरपूर थिअरी लिहायची असतं. त्यामुळे व्हिडिओजमध्ये सांगणे थोडं अवघड जातं. त्यामुळे मी हे दोन्ही पण गोष्टी आधी लिहून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. ॲक्च्युली मी आता एक्सप्लेन करत होते ऑन द बेसिस ऑफ डायग्राम. एका डायग्राम मी इथे मेन्शन्स केलेल्या नाही आहे, ते मेन्शन्स करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. ॲक्च्युली लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये काही ना काही लाईट लागणार. लेंथ ऑफ आर्क म्हणजे तुम्हाला माहिती आहे आर्क कशावर असतो आहे, सर्कलवर असतो आहे. त्या लेंथ कळायची आहे कशाची, आर्कची. मग आपल्या डोक्यामध्ये लेंथ ऑफ आर्क म्हटलं का पहिले काय येणार हो, सर्कल येणार. ठीक आहे. सर्कल आला तर काय झालं, सेंटर झाला. बरोबर. आपण याला सी बोलायचं. तुम्ही आठवा मी तुम्हाला तिथे रॅडियन नावाची एक गोष्ट शिकवली होती अगदी बेसिकमध्ये. रॅडियन म्हणजे काय असते, if length of arc and radii of the circle are same, then that situations its measure of angle at the center of circle will be 1 radian. ठीक आहे. सपोज करूया की आपण काय करायचं, सपोज करता येईल की या सिच्युएशनमध्ये हा जो मी सर्कल ड्रॉ केला हो, या सर्कलला एक रेडियस आहे. त्या रेडियसचं नाव आपण काहीतरी ए सपोज करूया. बरोबर आहे. एक कुठला तरी इथे एक सर्कलला पॉईंट आहे, याला जर तुम्ही जर जॉईन कराल तर याला बोललोय बी. ठीक आहे. म्हणजे इथला जो हा अँगल होता, म्हणजे हा आर असायचा, हा सुद्धा आर असायचा, ही रेडियस आर असायची. म्हणजे इथला जो अँगल्स होता हो, हा अँगल्स किती असायचा आपला, 1 रेडियन असायचं. बिकॉज लेंथ ऑफ आर्क, बघा लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल्स टू रेडाई ऑफ द सर्कल. दॅट सिच्युएशन मेजर ऑफ अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल विल बी हिअर 1 रेडियन. गुड. आता सपोज करूया की याच्या व्यतिरिक्त आणखी एक पॉईंट्स आहे हो, कुठे सर्कललाच पॉईंट्स आहे. ही सुद्धा काय झाली आहे, रेडियसच झालेली आहे. मग प्रश्न हा तयार होतोय की ही जी रेडियस आहे, ही रेडियस आपण सपोज करूया की हा ओ होता, आपण ही सपोज करूया की सी नावाची आहे. मीन्स ओ ए अँड ओ बी आर द रेडियस ऑफ द सर्कल. नाउ वी कन्सिडर द थर्ड रेडियस, दॅट मीन्स ओ सी. नाउ टेल मी व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ऑफ ओ सी विथ रिस्पेक्ट टू इनिशियल आर्म ओ ए. आपल्याला हा अँगल माहिती आहे का, नाही माहिती आहे. म्हणजे या सिच्युएशनला हा जो अँगल आहे, हा अननोन अँगल आहे. त्या अँगलला काय म्हणायचं, थीटा रेडियन म्हणायचं. करतं. ठीक आहे. आणि इथे बघा हा ए बी काय होता तुमचा, लेंथ ऑफ आर्क होता. बरोबर की नाही. ही रेडियस आर होती. बट आता आपल्याला लेंथ ऑफ आर्क कुठला फाइंड आउट करायचं आहे, हा ए सी नावाचा जो आहे हा लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायचं आहे. आणि लेंथ ऑफ आर्क कशाने रिप्रेझेंट करायचं असते, एसने रिप्रेझेंट करायचं असते. लेंथ ऑफ आर्क किंवा आर्क लेंथ कशाने रिप्रेझेंट करायचं असते, लेंथ ऑफ आर्क किंवा आर्क लेंथ कशाने रिप्रेझेंट करायची असते, एसने. बघा इथे आर्क कुठला झाला हो, ए सी नावाचा आर्क झाला. हा जो ए सी हा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेंथ ऑफ ए सी फाइंड आउट करायची, ही रिप्रेझेंट कशाने करायची असते, एसने रिप्रेझेंट करायची असतं. यामध्ये 2 गोष्टी आहेत. आता बघा लेंथ ऑफ आर्क ए सी झाले, म्हणजे मेजर ऑफ अँगल ओ सी, म्हणजे ओ सीने ओ ए सोबत जो अँगल फॉर्म केलाय तो अँगल किती आहे, थीटा रेडियन. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, लेंथ ऑफ आर्कमध्ये अँगल कशामध्ये असणार, रॅडियनमध्ये असणार. ठीक आहे. नाव ओ सीने ओ ए सोबत जो अँगल फॉर्म केलाय तो किती आहे, थीटा रेडियन. आणि लेंथ ऑफ आर्क इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एस. नाव इन कंप्लीट डायग्राम वी हॅव 3 क्वांटिटीज. फर्स्ट क्वांटिटी इज रेडियस ऑफ द आर्क, radii of the circle. Second thing, length of the arc which we have to find, and third thing then theta radian. That means angle made by the ray OC with positive with OA. ठीक आहे. म्हणजे थीटा रेडियन काय आहे, ओ सीने ओ ए सोबत जो अँगल फॉर्म केला तो आहे. मग या सिच्युएशनला सर्व कंबाईन केलं तर तुम्हाला डेरिव्हेशन्स वगैरे नाही आहे, डिरेक्टली फॉर्म आहे. जो लेंथ ऑफ आर्क एस आहे हो, तो लेंथ ऑफ आर्क एस काय होणार, प्रोडक्ट ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल अँड मेजर ऑफ अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. बघा रेडियस ऑफ द सर्कल अँड मेजर ऑफ अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. सो लेंथ ऑफ आर्क एस किती होणार, सिम्पली आर थीटा. आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल, अँड थीटा म्हणजे काय झालं, मेजर ऑफ अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इन रॅडियन. तुम्हाला एक्सप्लेनेशन्सने फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे जे असं लिहिलं आहे हे तुम्हाला बोर्डवर लिहायची आहे, तुमच्या बुक्समध्ये लिहायचं आहे. आणि ही डायग्राम बोर्ड तुमच्या बुक्समध्ये सुद्धा राईट करायची. आता बघून घ्या, ड्रॉ करून घ्यायची. एक वेळा रीड करतो आहे, असं जसं तुम्हाला लिहायचं, जे मी बोर्डवर लिहितो तेच तुम्हाला नोट्समध्ये लिहायचं आहे. बघा इफ एस इज द लेंथ ऑफ दी आर्क. बघा एस म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ दी आर्क ऑफ द सर्कल.
देन रेडियस किती आहे हो आर आहे अँड थिटा रेडियन इज ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एस काय आहे लेंथ ऑफ द आर्क आहे, तुमच्याकडे रेडियस आहे अँड थिटा रेडियन काय झाला measure of angle at the center of the circle. That situations length of arc will be simply r theta. Is that clear? हे लक्षात ठेवायचं आहे. याचं बाकीचं काही सिम्प्लिफिकेशन्स कुठून आलं वगैरे काही नाही, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सेकंड थिंग काय एरिया ऑफ सेक्टर. तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर काढायचं आहे. आता बघा तुम्हाला सेक्टर काढायचं आहे म्हणजे पुन्हा काय करणार आलो सर्कल ड्रॉ करणार आले. माय ड्रॉइंग इज टू पुअर. Let's consider me about the drawing. Okay. Now this is the center of the circle O. ठीक आहे. या सिच्युएशनला जसं आपण त्या सिच्युएशनला 2 रेडियस कन्सिडर केलेलं तर इथे सुद्धा सपोज करूया की 2 रेड आहे ऑफ द सर्कल आहे. जसं की ही इझिली OA इज द फर्स्ट रेडियस ॲज वेल ॲज OB इज द सेकंड रेडियस. ठीक आहे. अँड AB इज द काय होतो इथे लेंथ ऑफ आर्क होते. ए बी काय झाले ते आर्क झाले. सो ही सुद्धा रेडियस आर, ही सुद्धा रेडियस आर, ही सुद्धा रेडियस आर. म्हणजे हा जो मेजर ऑफ अँगल आहे हो हा मेजर ऑफ अँगल किती असणार 1 रेडियन असणार. केव्हा जेव्हा तुमच्याकडे रेडियस ऑफ द सर्कल अँड लेंथ ऑफ आर्क सेम असेल तर. आता सपोज करा की इथे तुमच्याकडे लेंथ ऑफ आर्क नाही आहे हो, मग या सिच्युएशनमध्ये मेजर ऑफ अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल विल बी थिटा रेडियन. इज दॅट क्लिअर? बघा या ज्या सेकंड सिच्युएशन्समध्ये मी तुम्हाला सांगतोय एरिया ऑफ सेक्टरमध्ये जी गोष्ट सांगते हो ह्या एरिया सेक्टरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा इथे तुम्हाला काय दिसते OA अँड OB आर द रेडियस ऑफ द सर्कल बट इन दिस सिच्युएशन यू डज नॉट हॅव लेंथ ऑफ आर्क. इथे तुम्हाला लेंथ ऑफ आर दिलेला आहे का नाही अननोन आहे नाही माहिती आपल्याला. मग त्या सिच्युएशनला मेजर ऑफ अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल विल बी थिटा रेडियन. बट ऑलवेज रिमेंबर मेजर ऑफ अँगल ॲट द सेंटर विल बी थिटा रेडियन. इन this situation also measure of angle at center will be in term of radian form. Also this situation measure of angle at the center of circle is also in radian form. ठीक आहे. ही गोष्ट बरोबर लक्षात ठेवायची. नाव या सिच्युएशन्सला काय असणार बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर काढायचं आहे आणि सेक्टर कुठला होतो हा जो दिसतोय तुम्हाला हा काय झालेला आहे तुमचा सेक्टर झालेला आहे. ठीक आहे. ह्या सेक्टरचा तुम्हाला काय करायचं आहे एरिया फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता या सेक्टरचा एरिया फाइंड आउट करायचं आहे. एरिया फाइंड आउट करताना तुम्हाला माहिती आहे हा सर्कल फॉर्म आहे. सर्कल फॉर्म असताना आपण काय म्हणू शकतोय इथे एक गोष्ट अशी लक्षात येतं की हा जो तुमचा आहे म्हणजे एरिया ऑफ सेक्टर ऑफ द सर्कल प्रोपोर्शनल टू मेजर ऑफ एंगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. हा जो एरिया ऑफ द सर्कल आहे हा एरिया ऑफ द जो सेक्टर आहे हा एरिया ऑफ सेक्टर कशाच्या प्रोपोर्शनल्स आहे अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. एवढं तुम्हाला लक्षात नाही घ्यायचं आहे फक्त सरळ लक्षात ठेवायचं. असं जर म्हटलं एरिया ऑफ सेक्टरमध्ये तुमच्याकडे 2 गोष्टी असणार एक रेडियस अँड मेजर ऑफ अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. या सिच्युएशनमध्ये एरिया ऑफ सेक्टर किती असते हो 1/2 r² थिटा. ठीक आहे. बट ॲक्च्युली 1/2 r² थिटाला आपल्याला काहीतरी रिड्यूस करता येतं आहे बघा 1/2 r² थिटा असं जर ऑब्झर्व होत असेल तुम्हाला इकडे लिहितोय एरिया ऑफ सेक्टर किती असते 1/2 r² थिटा म्हणजे आपण याला स्प्लिट करून लिहू शकतोय 1/2 r इंटू r थिटा लिहू शकतोय. ठीक आहे. आणि r थिटा बघा r थिटा पण ऑलरेडीच काढलेला r थिटा कोण आहे हो s आहे म्हणजे काय म्हणू शकतोय 1/2 r इंटू s म्हणजेच काय झालं 1/2 SR. ठीक आहे. इन केस तुम्हाला जर लेंथ ऑफ आर्क दिलेलं असेल अँड रेडियस ऑफ दिस सर्कल दिलं असेल त्या सिच्युएशनला एरिया ऑफ सेक्टर या पद्धतीने तुम्ही डिराइव्ह करू शकता. ठीक आहे. असे 2 फॉर्म्युलेज आहे हे एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करण्याकरता बरोबर. हे तुम्ही काय करायचं नोटमध्ये लिहून घ्यायचं आहे. हे 2 फॉर्म्युले बरोबर लक्षात ठेवा. कन्सेप्ट तुम्हाला नाही आहे फक्त फॉर्म्युलेज आहे. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आणि कंप्लीट करायचं. ठीक आहे. फक्त यामध्ये एक लक्षात ठेवू शकता यामध्ये कन्सेप्ट हा आहे की एरिया ऑफ दिस सेक्टर इन दिस सिच्युएशन एरिया ऑफ दिस सेक्टर इज प्रोपोर्शनल टू अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे या सिच्युएशनमध्ये हा जो एरिया ऑफ द सेक्टर आहे OAB हा एरिया ऑफ सेक्टर कशाच्या प्रोपोर्शनल्स आहे हा थिटा रेडियनच्या बिकॉज थिटा रेडियन इज द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. दॅट्स वाय ते टोटल कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला हा एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करून दिलेला आहे तो आहे 1/2 r² थिटा. बेटा हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे
दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, यामधली ही एक ॲडजस्टमेंट लक्षात ठेवायची आहे आणि याच्या बेसिसवरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. तुम्हाला एवढा सिलेबसला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवा, कन्सेप्ट मात्र नाही आहे. ठीक आहे, चला हे बरोबर लिहून घ्यायचं बोर्डवरचं, त्यानंतर मी एक्झाम्पल सुरू करणार. खूप तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं तुम्ही मला विचारू शकता. आणि ॲक्च्युली न समजण्याजोगतं यामध्ये काहीच नाही, सरळ सरळ आहे. लेंथ ऑफ आर्कमध्ये दोन गोष्टी, लेंथ ऑफ आर्क एसने रिप्रेझेंट करायचं असते, त्यामध्ये आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, थीटा इज द अँगल मेजर ॲट द सेंटर ऑफ द सर्कल विच इज इन रेडियन फॉर्म. सिम्पल एस फॉर्म्युला एस इक्वल्स टू आर थीटा. नाउ एरिया ऑफ सेक्टर किती असणार, 1/2 आर स्क्वेअर थीटा. आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, थीटा इज द अँगल मेजर ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इन रेडियन. अगदी सिम्पल्स आहे. ठीक आहे, चला बेटा लिहून घ्यायचं पटापटा. मी जसं बोर्डवर लिहिलेलं आहे हे असंच आहे. हे लिहायचं याच्यासमोर डायग्राम, हे लिहायचं याच्यासमोर डायग्राम आणि हे नोट लिहून घ्यायचं. चलो लिखो फटाफट, तब तक के मैं नेक्स्ट एग्जाम्पल लिखता हूँ. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ द सर्कल. आता वर्ड्स प्रॉब्लेम आहे तर थोडं लिहायला वेळ लागणारच आहे, तो पण तुम्ही हे लिहायचं. फाइंड द लेंथ ऑफ arc of the circle which subtend an angle of 108 degree, which subtends an angle of 108 degree at the center if the radius of circle is 15 cm. At the center if the radius of circle is 15 cm. बेटा नेक्स्ट एक्झाम्पल लिहायचं. तुम्हाला डायग्राम करायची गरज नाही, काही नाही, क्वेश्चन समजून घ्यायचं, काय गिवन आहे हे बघायचं आणि काय फाइंड आउट करायचं आहे हे लक्षात घ्यायचं. बाकी एवढं काही नाही. ठीक आहे हो, चला बघायचं इथे तुम्हाला काय दिलं आहे, फाइंड द लेंथ ऑफ आर. काय बोलतो इथे तुम्हाला, लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करा. कशाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे, लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायला सांगितलं आहे. क्लिअर. आता लेंथ ऑफ आर्क म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये एकच फॉर्म्युला येणार हो. तो फॉर्म्युला कुठला आहे, एस इक्वल्स टू आर थीटा. हा झाला तुमचा लेंथ ऑफ आर्क. बट एक लक्षात ठेवायचं, इथे हा जो तुमचा थीटा असणार, हा थीटा कशामध्ये असायला पाहिजे, रॅडियनमध्येच असायला पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता, लेंथ ऑफ आर्क हे फाइंड आउट करू शकता. इज दॅट क्लिअर. ठीक आहे, सो बघूया आपण आता कसं करायचं असते. तर पहिले एक लक्षात घ्यायचं. चला एक मिनिट, थोडंसं फोकस चुकलेलं आहे. सॉरी, मला डिस्टर्ब झाले तुम्हाला, बट इट्स ओके. फोकस नाही झालेलं आहे. आय डोंट नो कसं हे हल्ला कॅमेरा, बट इट्स ओके. बघा काय करायचं, फाइंड द लेंथ ऑफ आर्क विथ सबटेंड अँड अँगल ऑफ 108 डिग्री ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. बघा तुम्हाला किती दिलेले आहे, ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर. बरोबर, दोन गोष्टी दिल्या. फर्स्ट काय लिहायचं, इथे गिवन लिहायचं. गिवन काय, रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. अल्सो इथे काय म्हटलेलं आहे, लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायला सांगितलं, सबटेंड अँड अँगल ऑफ 108 डिग्री. बघा अँगल कितीचं सबटेंड करतोय, 108 डिग्रीचं सबटेंड करतोय. म्हणजे इथे तुम्हाला थीटा किती दिलेला आहे हो, 108 डिग्री दिलेले आहे. म्हणजे काय म्हणतील इथे तुम्हाला, थीटा विल बी इक्वल्स टू 108 डिग्री. बट आपल्याला जो थीटा पाहिजे हो तो कशामध्ये पाहिजे, रॅडियनमध्ये. सो ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं. मग आपल्याला तो रॅडियनवाला फॉर्म यूज करावा लागेल. वी हॅव 1 रॅडियन विल बी इक्वल्स टू किती असते, 1 बाय सॉरी आपल्याला हा जो डिग्री हा रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचा, 1 डिग्री विल बी इक्वल्स टू पाय बाय 180 रॅडियन असते. ठीक आहे. देअरफॉर थीटा विल बी इक्वल्स टू, चला बोलायचं, 108 इंटू
पाई बाय 180 किती होतोय रॅडियन होते. दॅट्स वाय थीटा विल बी इक्वल्स टू कॅल्क्युलेशन जर कराल तर कॅल्क्युलेशन्स करताना तुम्हाला असं म्हणता येईल तो किती हो 108 पाय बाय इथे किती होते 180 म्हणजे 5चं डिव्हिजन झालं 36 म्हणजे 3 हां चला 3 पाय बाय 5 बरोबर 3 पाय बाय 5 हा झाला तुमचा रेडियन. हा मिळाला हो तुम्हाला थीटा. बघा आपल्याकडे दोन्ही पण गोष्टी आहे रेडियस पण आहे देन थीटा पण आहे. आता काढायचं का आपल्याला चला बघायचं काय करायचं ते तुम्हाला म्हटलेलं आहे लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायला सांगितलं ठीक आहे. नाव बोलायचं बोलत चाललं रे बाबा लेंथ ऑफ आर्क इक्वल्स टू आर थीटा. ना आर नथिंग बट द 15 इंटू 3 पाय बाय 5 होतोय. नाव इथे बघ रे बाबा कितीचं डिव्हिजन गेलं आहे 3चं म्हणजे किती झाले 3 3 9 पाय. हा झालेला आहे तुमचा लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क किती मिळालं तुम्हाला 9 पाय मिळालेलं आहे आणि लेंथ ऑफ आर्क कशामध्ये असेल सेंटीमीटरमध्ये असेल. सो लेंथ ऑफ आर्क विल बी 9 सेंटीमीटर. चला बेटा पटकन नोट करायचं. चला नोट करत तोपर्यंत मी नेक्स्ट एक्झाम्पल लिहितोय. एक्झाम्पल वर्ड्स प्रॉब्लेम आहे त्यामुळे पेशन्स ठेवा. अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर oscillate through an angle of 18 degree find the length of its path. Find the length of its path. चला बेटा नेक्स्ट एक्झाम्पल लिहायचं बोर्डवरचं लिहायचं. नेक्स्ट एक्झाम्पल अ पेंडुलम ऑफ लेंथ किती दिले तुम्हाला पेंडुलम ऑफ लेंथ किती दिले 14 सेंटीमीटर थ्रू अन अँगल 18 डिग्री. ठीक आहे बेटा लिहायचं. आता बघा तुम्हाला पेंडुलमबद्दल माहिती आहे. सपोज करू की हे काय एक कुठलं तरी हँगर्स आहे बरोबर. हा एक काय एक पेंडुलम आहे बरोबर. आता पेंडुलम काय केलं आहे मी इकडे हा असं इथे थोडं एक या साईडनी ओढलेला आहे बरोबर. या साईडनी ओढल्यावर कवर हा पेंडुलम असा इथे बाकीचा कन्सेप्ट तुम्हाला फिजिक्समध्ये आहे बट मी तुम्हाला सांगतो का ह्या फॉर्ममध्ये जाईल. हा काय झाला त्याचा ओरिजिन बरोबर. यालासुद्धा जॉईन करता येते यालासुद्धा जॉईन करता येते. ही रेडियस झाली आहे ही रेडियस झाली आहे. ही रेडियस किती दिली आहे तुम्हाला बघा 14 सेंटीमीटर दिलेले आहे आणि मेजर ऑफ अँगल किती दिले तुम्हाला 18 डिग्री दिले आहे. कळतंय ठीक आहे. आता बघा हा जो मेजर ऑफ अँगल्स आहे हा अँगल्स तुम्हाला डिग्रीमध्ये दिलेला आहे बट आपल्याला मेजर ऑफ अँगल कशामध्ये पाहिजे रेडियनमध्ये. एक लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर कळाल तर तो मेजर ऑफ अँगल कशामध्ये असायला पाहिजे रॅडियनमध्ये असायला पाहिजे. सो फर्स्ट आपण हा डिग्री रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घेणार. तुमच्याकडे आर दिलेला आर किती आहे 14 सेंटीमीटर आहे. सो आपण काय म्हणता येईल इथे हा पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर दिले आहे तर आपल्याला काय करायचं सरफेस एरिया काढायचा. म्हणजे हा जो आहे हो जसं की याला ओ झाला ए झाला आणि बी झालेला आहे हा झाला आहे तुमचा सरफेस एरिया. सो आपण काय म्हणतात आहे लेट एस बी द सरफेस एरिया. ठीक आहे सरफेस एरिया कशाचा सरफेस एरिया आहे सरफेस एरिया. बरं पुन्हा लिहितोय हे थोडंसं तुम्हाला कळायला काय सांगितलं फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. तुम्हाला समजलंच असेल एक जसं की आपण काय केलं ही डायग्राम काढली होती. हा ओरिजिन होता बरोबर. याला का सॉरी मी बहुतेक थोडं वेगळं बोललो. इथे ए झाला हा बी झालेला आहे हा झाला तुमचा थीटा रेडियन जो तुम्हाला दिलेला आहे आणि एस म्हणजे हा लेंथ ऑफ आर्क काढायचा. सॉरी इट्स माय मिस्टेक. इथे तुम्हाला लेंथ ऑफ आर्क काढायचं आहे म्हणजे तोंडातून जे चुकी निघून गेलं. हा ए बी तुम्हाला काय करायचं आहे लेंथ ऑफ आर्क काढायचं आहे. बघा लेंथ ऑफ आर्क काढायसाठी तुम्ही काय म्हणायचं लेंथ ऑफ आर्क कशाने रिप्रेझेंट करतो आपण एसने रिप्रेझेंट करतोय. सो काय म्हणता येईल तुम्हाला लेट एस बी द लेंथ ऑफ आर्क
हा लेंथ ऑफ आर कशाचा लेंथ ऑफ आर काय डिस्क्राईब बाय कशाने डिस्क्राईब केलेलं आहे हो डिस्क्राईब बाय द हे कोणते ए बी काय एक्स्ट्रीम पोझिशन्स आहे डिस्क्राईब बाय द एक्स्ट्रीमिटी ऑफ पेंडुलम ठीक आहे थोडेसे थिअरी एक्झाम्पल लेंथ असतात यू कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल मग एस काय हे तुमच्याकडे असू द्या डायग्राम काही प्रॉब्लेम्स नाही बघा एस काय मेन्शन्स केलं आहे एस इज द लेंथ ऑफ आर डिस्क्राईब बाय एक्स्ट्रीमिटी ऑफ द पेंडुलम या सिच्युएशन्समध्ये तुमचा एस किती होते हो आर थिटा होते ठीक आहे आपल्याकडे बघा गिवन काय तुमच्याकडे गिवन काय दिसतंय हो बघा इथे काय दिलेलं आहे लेंथ बघा अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर सो रेडियस किती झाली आहे 14 सेंटीमीटर ओ बी ओ ई 14 सेंटीमीटर होणार ठीक आहे आणखी बघा आणि थिटा किती दिलेली आहे तुम्हाला 18 डिग्री दिले बट आपल्याला डिग्री कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल रॅडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल सो आपण कसं लिहायचं वी हॅव 1 डिग्री इक्वल्स टू किती रॅडियन असते हो 1 डिग्री इक्वल्स टू पाय बाय 180 रॅडियन असतं ठीक आहे देअरफॉर इथे तुम्हाला काय लिहिता येईल मग चला सांगायचं इथे थिटाला कसं लिहायचं थीटा विल बी इक्वल्स टू 18 इंटू पाय बाय 180 रेडियन ना याला जर सिम्प्लिफाय कराल तर सिम्प्लिफिकेशन्स किती होते बघा बरं कितीचं डिव्हिजन जाणार इथे तुम्ही जर डिव्हिजन द्याल तर डिव्हिजन्स देताना सरळ सरळ किती झालं हा पाय बाय 10 हा झालेला आहे तुमचा रॅडियन ही झाली व्हॅल्यू थिटाची थिटा किती मिळालं तुम्हाला पाय बाय 10 रॅडियन अहो समजतं ठीक आहे किती होणार हा पाय बाय 10 रॅडियन होते ठीक आहे आता बघा या सर्व व्हॅल्यूज कुठे यूज करायचं आहे एस मध्ये यूज करायचं आहे नाव एस विल बी इक्वल्स टू बघा एस किती आर थिटा व्हॅल्यू फॉर आर 14 देन व्हॅल्यू फॉर थिटा पाय बाय 10 होते अरे होते की नाही ठीक आहे न याला जर सिम्प्लिफाय केलं तर किती झालं 14 पाय बाय 10 झाले न याला सिम्प्लिफाय करा 14 इंटू पायची व्हॅल्यू किती असते 3.14 बाय 10 असते अहो असते ना तुम्हाला पायची व्हॅल्यू माहिती आहे पायची व्हॅल्यू किती असते पाय इक्वल्स टू 3.14 असतोय अहो बरोबर की नाही म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन जर बघितलं तर तुमचं सिम्प्लिफिकेशन्स किती होणार हा याला आणखी सिम्प्लिफाय करता येते सिम्प्लिफिकेशन्समध्ये असं म्हणता येईल इथे तुमचं 7 इंटू 3.14 बाय 10 आता 7 इंटू 3.14 7 इंटू 3.14 जर बघायचं असेल तर तुम्हाला 21 इथे आपल्याला डिव्हिजन करायचं झालं 5 21.98 डिवायडेड बाय 5 ठीक आहे आणि याला जर तुम्ही सॉल्व कराल तर 21.98 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती झाले तो इथे जाईल 4 नंतर 4 ठीक आहे म्हणजे किती झाली ते 4.4 सेंटीमीटर हा झाला तुमचा ॲप्रॉक्स ठीक आहे आता बघा तुम्हाला प्रश्न पडेल सर हे तर थोडंसं विचित्रच केस आहे नाही वर्ड्स प्रॉब्लेममध्ये काय असतं कन्सेप्ट असतात तो कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे हे डायग्राम जरी नाही काढले तरी चालतं वाटेल तर ज्याला कळलं नसेल पुन्हा एक वेळा मी रिवाईज करून देतो एक्झाम्पल काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर तुम्हाला एक पेंडुलम दिलं आता ही डायग्रामसुद्धा वाटेल तर मी तुम्हाला पुन्हा समजून सांगतो आहे कारण इम्पॉर्टंट काय हो तुम्हाला समजणं ठीक आहे हे तर आपल्याला लिहितच त्याचा काही प्रॉब्लेम नाही बघा तुम्ही पेंडुलम बघितलं असेल तर आपण हे काय करू एक हँगर्स आहे असं सपोज करू ठीक आहे आता इथे काय हा पेंडुलम लटकवलेला आहे ठीक आहे ही त्याचं काय आहे थ्रेड आहे हो हा झाला तुमचा पेंडुलम बघ अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ही जी लेंथ दिलेली होती ही 14 सेंटीमीटर दिली होती थ्रू अँड अँगल ऑफ 18 डिग्री बघ तो अँगल किती जे आहे ऑसिलेट होते त्यामधला अँगल आहे 18 डिग्री ठीक आहे फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ आपल्याला काय करायचं आहे लेंथ ऑफ इट्स पाथ काढायचं आहे ठीक आहे मग काय करतो मी हा जो पेंडुलम आहे हो पहिले ह्या इकडे उडला इथं बरोबर उडलं मग इथून पेंडुलम काय केलं मी लिहू केलं सोडलेलं आहे तो पेंडुलम कुठे ह्या इकडे येणार अरे कळतं ठीक आहे मग बघ हा काय होता त्याचा फिक्स पॉईंट होता ओ बरोबर हा पेंडू इथे हँग होता मी इकडे उडला हा झाला ए आणि इथपर्यंत गेला म्हणजे हा काय होते हा असा ऑसिलेट होत आहे आणि ऑसिलेट होताना एक इथे असं गोष्ट लक्षात आहे हो का हा जो अँगल्स आहे हा अँगल 18 डिग्री आहे बरोबर तुम्हाला रेडियस जी दिली होती ती 14 सेंटीमीटर दिली होती आणि हा तुमचा झाला ए बी लेंथ ऑफ आर जो तुम्हाला फाइंड आउट करायचा होता ठीक आहे बस आपण काय म्हटलेलं होतं एस काय आहे ए बी काय आहे एक्स्ट्रीम पोझिशन्स ऑफ द पेंडुलम म्हणजे एक्स्ट्रीमिटी ऑफ द पेंडुलम ते लिहायच्या वेळेस थोड्याशा गोष्टी सुटल्या
असेल तर एस काय आहे एक्स्ट्रीमिटी ऑफ द पेंडुलम. बघा मी लिहिलं लेट एस बी द लेंथ ऑफ आर्क डिस्क्राईब बाय एक्स्ट्रीमिटी ऑफ द पेंडुलम. म्हणजे ए बी काय आहे एक्स्ट्रीमिटी ऑफ द पेंडुलम म्हणजे हा लेंथ ऑफ आर्क आहे आणि लेंथ ऑफ आर्क किती असते आर थिटा. यामधला आर तुमच्याकडे 14 सेंटीमीटर आहे, नो प्रॉब्लेम. थिटा किती दिले डिग्रीमध्ये, तो रॅडियनमध्ये करणार, आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. इथे मात्र 3.14 लिहायला विसरायचं नाही, ते बोर्डवरचं लिहून घ्या. आणि डायग्राम तुम्हाला नेसेसरी नाही आहे की काढलीच पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. आज आपण हेच एक्झाम्पल घेऊ, उद्याला बाकीचं कंटिन्यू करू. उद्याला हा लेसन तुमचा कंप्लीट होईल आणि मग नेक्स्ट टाईमला न्यू लेसन चालू करू. तोपर्यंत बेटा आप अपना ख्याल रखना. थँक्यू.